शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच उमेदवार, वादच नाही तर निवडायचा प्रश्नच नाही। आमचा शिवसेना परिवार आहे, भांडतो आणि एकत्र येतो, वाद कुठलाच नाहीये। महिला आघाडीचा गैरसमज झाला म्हणून मी आरडाओरडा करू नका असे म्हणालो। साहेबांनी काय सांगितले, शेवटपर्यंत सर्वांना वाटतं तिकीट मिळायला पाहिजे अशी सर्वांची इच्छा असते। हा परिवार असल्याने मी आणि अंबादास आम्ही काम करणारे कार्यकर्ते। अंबादास दानवे चांगले काम करतात म्हणून त्यांचं प्रमोशन होत गेलं। हा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उमेदवार आहेत। पण जो काही वाद निर्माण झाला होता नाही असं चित्र निर्माण झालं होतं, तसं काही वाद आहे का आणि असेल तर तो निवडला का? वादच नाही तर निवडायचा काही प्रश्नच येत नाही। आम्ही सगळे एकत्र मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की आमचा हा परिवार आहे, शिवसेना परिवार आहे। माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तो निर्माण केलेला आहे आणि त्या परिवारामध्ये आम्ही सगळे एकमेकाचे म्हणजे बोलतो, भांडतो, एकत्र येतो, गळ्यात भेटतो, चहा पाणी पितो, सगळं असं असतं। त्यामुळे तसं काही वाद कुठलाच नाही आहे। परंतु आता महिला आघाडीमध्ये सुद्धा एक महिला आघाडीमध्ये असंतोष बघायला मिळाला नाही। असंतोष नाही येतो, महिला आघाडीचा काही गैरसमज झाला असेल तो आम्ही दूर करू नंतर, म्हणून ते एकदम आरडाओरडा करायला लागले या 5 स्टार हॉटेलमध्ये। म्हणून मी त्या ठिकाणी त्यांच्यावर थोडंसं जरा आरडाओरडा करू नका, चुप बसा एवढं बोलतो। आता अंबादास दानवेंनी बाईट दिला, त्यांचं असं म्हणणं आहे की मी अजूनही संभाजीनगरच्या जागेसाठी इच्छुक आहे आणि उमेदवारी निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे। ठीक आहे, इच्छुक साहेबांनी काय सांगितलं की शेवटपर्यंत त्या ठिकाणी म्हणजे डिक्लेअर होईपर्यंत सर्वांनाच इच्छा असते की आम्हाला तिकीट मिळालं पाहिजे। शेवटी अंतिम निर्णय त्यांचा असतो, अंतिम निर्णय झाल्यानंतर कोणीही काही बोलत नाही। ही पद्धत शिवसेनेची आहे। काही मनधरणी झाली का, काही समजूत काढली का, आज काही सूचना? आम्ही तर मी म्हटलं ना, आम्ही हा परिवार असल्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र असतो। अंबादास दानवे मी तर त्या ठिकाणी आम्ही अनेक वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की अंबादास हा माझा शिष्य आहे आणि तो चांगलं काम करतो म्हणून त्यांना प्रमोशन देत गेला। पहिले 25 मिनिटं तुम्ही आतमध्ये होते, तुमच्या सोबत असलेले तनवानी पण तुमच्या सोबत होते, काय नेमकी चर्चा होती? नाही, आम्ही आपलं कसं आहे पक्षाच्या निवडून येण्यासाठी कसं केलं पाहिजे, काय केलं असं आम्ही चर्चा करतो। आम्ही सगळे होतो, सगळे संभाजीनगरच्या जागेबाबत सगळे निवडून यायला संभाजीनगरच्या जागेबाबतही आता हा बालेकिल्ला कोणाचाही माहिती ना, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा बालेकिल्ला आहे आणि आज उद्धव साहेबांचा त्या ठिकाणी नेतृत्व आहे। त्यामुळे 100% हा आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा आहे। बरं, तुमच्यात नसलेला वाद संपला का? केव्हाच, कुठं नाहीच इथे वादच नाही आहे। पण उगाच तुम्ही आता काय बोलला की आम्हाला राबवता। चला आपण सर्वांनी मिळून चहा पाणी, तुम्ही आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद।